माझी वसुंधरा नाम दिया आहे, मतलब मेरी वसुंधरा. ही जी वसुंधरा आहे हिला जपण्याची जबाबदारी माझी आहे. मला माझ्या पुढच्या पिढीसाठी पर्यावरण वाचवायचं आहे, म्हणजे येणारी पिढी स्वतंत्रता जशी आपण उपभोगली तशी येणारी पिढी चांगलं पर्यावरण उपभोगेल. वसुंधरा अभियान 4-5 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. पर्यावरण याचं संरक्षण करणं ही केवळ एकाची दोघाची किंवा फक्त शासनाची जबाबदारी नसून ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. आम्ही या GR मध्ये जैविक शेती ज्या गावाला करणार आहे त्याला सुद्धा मार्ग ठेवणार आहे. जैविक शेतीला सोबत घेऊन, कृषी विभागाला सोबत घेऊन, पर्यावरण विभागाची संगत घालून एक चांगलं वातावरण, शुद्ध माती, शुद्ध जल आणि शुद्ध हवा हा संकल्प आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत. एक व्यक्ती संकल्प करू शकते, दिशा देऊ शकते, पण त्या संकल्पाला जन आंदोलनाचे स्वरूप देण्याचे सामर्थ्य कार्यकर्त्यांच्या एकजुटीत असते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वावर चांगल्याने कार्य केलंय. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे की वृक्षारोपण या मोठ्या संख्येने केलं. सांगायला आनंद वाटेल की जेवढे वृक्ष लावले जातात त्या वृक्षांचं संवर्धन देखील केलं जातं. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी मिळत नाही, तर त्यांना पाणी पिण्यासाठी आम्ही प्रत्येक वृक्षाला मातीचे खापर लावले. रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलधारा शोष खड्डे, वायू प्रदूषण न होण्यासाठी फटाके बंदी. सोलर ऊर्जेवर आम्ही काम करतोय. आमच्याकडे 4 जिल्हा परिषद, 4 अंगणवाडी, सर्व ठिकाणी सोलर सिस्टीम बसवली आहे आणि आज आम्हाला 0 लाईट बिल येते. सोलर पॅनल 100% बसवले गेलेले आहेत. आमचं गाव अगदी आदर्श गाव म्हणून आज ओळख झालेली आहे. माझी वसुंधरा जे अभियान आहे प्रत्येक ग्रामपंचायतनी हे राबवायला पाहिजे. हा सोहळा आम्हाला शाबासकी देणारा असा आहे. असा सोहळा दरवर्षी घडून यावा हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. ये लोगो जो मैंने किया है ये प्रकृति माँ के लिए क्या है. इस लोगों में हमारी माँ दर्शा रहे हैं हम प्रकृति को, और वो माँ प्रकृति को अपने गोद में, अपने गर्भ में समाये हुए हैं. आने वाले नस्लों के लिए, हमारी पीढ़ियों के लिए एक अच्छी वसुंधरा, हमारी माँ प्रकृति को रखेंगे.